बोलायला उभं राहीन गोदा पार्कचं काय आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे मागच्या वेळेला. पण मी खास करून नितीनजींचे मी आभार मानेन की त्यांना ज्यावेळेला कळलं की ते नाशिकमध्ये आहेत आणि मी त्यांना कळलं की इथे त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून यायचे, तात्काळ त्यांनी होकार दिला. आणि मला का होकार दिला असेल ह्याची मला कल्पना आहे. तुम्ही लगेच वर्तमानपत्रांसारखे विचार करू नका. पण प्रगतीचा विचार करणारा माणूस म्हणून आजपर्यंत नितीन गडकरींकडे पाहिलं गेलं. आणि मी आज नव्हे तर मी अनेकदा ही गोष्ट माझ्या जाहीर सभांमधनं, माझ्या मुलाखतीमधनं मी सांगत आलो की मुंबईमधले फ्लायओव्हर्स असतील, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल, माननीय बाळासाहेबांची खूप इच्छा होती की हे व्हावं. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की जर नितीन गडकरींसारखा जर तिथे माणूस नसता तर ते शक्य झालं नसतं. मी आत्ताच गाडीत येताना मी सांगत होतो की म्हटलं MSRDC ही त्यांच्या काळात स्थापन झाली, फायद्यात असलेली संस्था आता तोट्यात गेली. आणि एक संस्था अशा प्रकारची उभी करून त्याच्यातनं हे सगळे फ्लायओव्हर्स बांधले, त्याच्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सारखा एक रस्ता मोठा उभा केला. त्यावेळेला त्यांनी काय कष्ट घेतलेत मला माहिती होतं. आणि म्हणून आजच्या ह्या सगळ्या गोदा पार्क सारख्या एका प्रकल्पाला नितीन गडकरींनी हो म्हटलं, यातच मला सर्वात जास्त आनंद झाला की येतो म्हणून सांगितल्यावरती. आता हा प्रकल्प नाशिककरांसाठी आहे, ही काय माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये. आणि ती नाशिककरांची असताना मी तर भूमिपूजन आणि उद्घाटन हे मी तर नाहीच करायची ठरवलेली आहे. आणि मी आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं महाराष्ट्रभर की जिकडे जिकडे अशा प्रकारची कुठे गोष्ट असेल, जिकडे उद्घाटन असतील, भूमिपूजन असतील, तिथले जे स्थानिक महत्वाची जी लोक असतील त्यांच्या हस्ते भूमिपूजन करायची आणि उद्घाटन करायची. आणि हे सगळं करत असताना विनायक दादांसारखं एक व्यक्तिमत्व आम्ही विचार करत होतो कोणाच्या हस्ते करावं. आणि म्हणून विनायक दादांना मी फोन केला की म्हटलं विनायक दादा असं असं आहे आणि आपल्या हस्ते करायचं विचार करतोय, तुम्ही येणार का? हो. एका क्षणाचाही त्यांनी विलंब लावला नाही. मला विचार करून सांगतो वगैरे वगैरे काही नाही. आणि आज त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, बिंग्रेस, मला असं वाटतं हा प्रकल्प त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. कारण हा नाशिककरांसाठी नसून तर अशा महाराष्ट्रामध्ये अशी अनेक शहरं आहेत ज्याच्यामधून नदी वाहते. अशा नदीच्या किनारी कशा प्रकारचा प्रोजेक्ट भविष्यात व्हावा महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला हे उभं करायचं नाशिकसाठी. त्याच्यामुळे विनायक दादांचे मी आभार मानतो की त्यांनी या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला होकार देऊन आज आपण इकडे आलात, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. महानगरपालिका आयुक्त आणि महापौर, उपमहापौर यांचे देखील मी मनापासून आभार मानतो की या सगळ्या गोष्टीला एक फार वेळ न लावता कामाला त्याला गती दिली आयुक्तांनी आणि महापौरांनी. खरं तर खूप याच्यावरती आयुक्तांनी खूप मेहनत घेतली. मी ज्यावेळेला या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात, कारण एवढा मोठा प्रकल्प करायचा, महानगरपालिका करणार, महानगरपालिकेचे पैसे, त्याच्यानंतर तो मेंटेनन्स, हे सगळं अशक्य होऊन बसतं. आणि त्यावेळेला मी मुकेश भाईंना हा सगळा प्रकल्प ज्यावेळेला सांगितला, त्यांना जो दाखवला, आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की गो हेड, रिलायन्स फाउंडेशन तुमच्या बरोबर आहे. अशी सांगणारे लोक खूप असतात, पण ते प्रत्यक्ष तिकडे उतरवणं आणि ती गोष्ट कामाला सुरुवात करणं, आणि त्यासाठी म्हणून त्यांनी जो होकार दिला, इथे जगन्नाथ कुमार साहेब इथे बसलेले आहेत, इथे जैन साहेब इथे बसलेले आहेत, त्यांनी या लोकांनी देखील खूप मेहनत घेतली. पण या सगळ्याच्या पलीकडे जर मी समजा कोणाचं नाव घेणार असेल की खरंच ज्याने सगळ्यात जास्ती मेहनत घेतली आणि या संपूर्ण कामाचा ना माझ्याकडून, ना रिलायन्स कडून, ना कोणाही कडून 1 रुपया न घेता
या संपूर्ण प्रोजेक्टवरती ज्यांनी काम केलं, ज्यांनी डिझाईन पासून ते त्याचं महानगरपालिकेचं काय जे काय कॉन्ट्रॅक्ट असतं इथपर्यंत इन्व्हॉल्वमेंट ज्या माणसांनी दाखवली, खरं तर त्याचा नाशिक शहराशी काही संबंध नाही. पण ते माझे मित्र संदीप शिकरे, खरं तर मी ह्या संपूर्ण प्रोजेक्टचं क्रेडिट हे मी संदीप शिकरे यांना देईन की त्यांच्यामुळे हा प्रोजेक्ट होऊ शकला. कारण त्यांनी ज्या वेळेला, मला अजूनही आठवतं, मी मुकेशबाईंना ज्या वेळेला दाखवायला गेलो प्रेझेंटेशन, संदीप यांनी ज्यावेळेला ते प्रेझेंटेशन त्यांना सगळं दाखवलं, मुकेशबाई असे बघत होते, अख्खं संपलं प्रेझेंटेशन आणि संदीपला फक्त त्यांनी सांगितलं, संदीप डन, पुढे जा, मला सगळं आवडलेलं आहे. अशी एकही गोष्ट, मी बघाशी गडकरी साहेबांना पण मी गाडीमध्ये सांगत होतो की अशी एकही गोष्ट त्यांनी ठेवली नव्हती की ज्याच्यामध्ये विचार करावा. आणि अशा काही नुसत्या काहीतरी स्वप्नातल्या गोष्टी अशा नव्हत्या ज्या प्रत्यक्ष उतरू शकत होत्या. आणि त्याच्या सगळ्या, मला असं वाटतं संदीप शिकरे यांनी मागच्या वेळेला आपल्याला येऊन सगळं प्रेझेंटेशन याचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी या सगळ्या गोदा पार्कच्या डिझाईन पासून या प्रकल्पाला जी काही सुरुवात झालेली आहे, जरी माझ्या संकल्पनेतलं वगैरे या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ते संपूर्ण या सगळ्या त्याला मूर्त स्वरूप ज्याला म्हणतो त्या सगळ्या गोष्टीचं श्रेय मी संदीप शिकरे यांना निश्चित देईन. आणि त्यांच्यामुळे हे सगळा आज हा प्रकल्प उभा राहतोय. धन्यवाद संदीप. आणि आज सगळेजण आपण इकडे उपस्थित आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आपले आभार मानतो. लवकरात लवकर हा प्रोजेक्ट सुरू होईल नाशिककरांसाठी आणि नाशिककरांना या सगळ्या प्रोजेक्टचा आनंद मिळेल अशी मी आशा अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री नितीनजी गडकरी आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे मित्र आदरणीय राज ठाकरे, आदरणीय विनायकराव, मंचावर उपस्थित मान्य महापौर, उपमहापौर, आयुक्त, खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, या अतिशय सुंदर परिसरात आल्यानंतर मी लंडनच्या जवळ शेक्सपियरच्या गावामध्ये गेलो होतो. मला वाटतं विनायकराव गेले की नाही माहिती. त्यांच्या जन्मगावी अशीच नदी आहे, अशीच ग्रीनरी आहे आणि अशाच प्रकारचा एक सुंदर प्रोजेक्ट त्या ठिकाणी झालेला आहे. त्या प्रोजेक्टची मला एकदम आठवण आली. आज त्याचं नाव मी विसरलो, पण इतकं सुंदर ते होतं. मी डिझाईन बघितलं. आपल्या देशामध्ये आपण पर्यटनाच्या बाबतीत गंभीरतेने विचार करत नाही. टुरिझम हे असं सेक्टर आहे की ज्यामध्ये 49% कॅपिटल कॉस्ट ही एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल निर्माण होण्याकरता खर्च होते. आणि त्यामुळे आपल्या देशासमोर गरिबी आणि भूकमरी समस्या याचं कारण बेरोजगारी आहे. आणि बेरोजगारी जर दूर करायची असेल तर आपण टुरिझमला जर चांगल्या प्रकारचा वाव दिला तर मला असं वाटतं की आपण आपल्या लोकांचं जीवनही सुसह्य करू शकतो आणि तरुण मुलांना रोजगार पण देऊ शकतो. विशेषतः विदेशात फिरत असताना मी जेव्हा अनेक देशात जेव्हा फिरत असतो तेव्हा मला हमखासपणे लोक भेटतात पुण्यामधली, नाशिकमधली आणि मुंबईमधली. गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रातलं मुंबई, पुणे आणि नाशिक या भागातून खूप लोक विदेशात फिरायला जातात. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये सगळं काही आहे. मी राज ठाकरेंच्या मागे लागलो की त्यांनी आणि वहिनींनी एकदा आमच्याकडे यावं. आमच्या नागपूर हे टायगर कॅपिटल आहे आणि नागपूर पासून 2.5 तासाच्या अंतरावर 350 वाघ आहेत. मी अनेक लोकांना तिथे आणलं आणि त्यांनी 1-2 दिवसात 4-4, 5-5 वाघ असे जवळून बघितले. कर्माझरी तर मध्य प्रदेशमध्ये आहे. तिथला सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट स्टडीमध्ये 5,000 आदिवासींना त्या प्रोजेक्टमध्ये रोजगार मिळाला. आज आपल्याकडे सगळं काही आहे. जंगल आहे, निसर्ग आहे, पण नियोजनाचा अभाव आहे. तुम्ही जे राज ठाकरेंच्या बद्दल त्यांनी मला सांगितलं तसं मला एक गोष्ट नेहमी आवडली की चांगल्या गोष्टींच्या बद्दल त्यांना नेहमी प्रेम राहिलेलं आहे. आणि म्हणून बाळासाहेबांच्या बरोबर जेव्हा मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, फ्लायओव्हर, सुरई बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट सगळी कामं जेव्हा केली तेव्हा बाळासाहेबांच्या बरोबर तेवढ्याच हिरारीने या सगळ्या कामात इंटरेस्ट घेणारा महत्वाचे व्यक्ती कोणी होते तर राज ठाकरे होते. आणि म्हणून
सायंटिफिकरित्या आपल्या देशाला आता एक नवीन गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जसं मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट आहे, तसं डिपार्टमेंट ऑफ इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप जी आहे ती मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जास्त महत्त्वाची आहे. मी दरवर्षी सिम्बॉसिस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सक्सेस स्टोरीवर MBA ग्रॅज्युएट समोर भाषण द्यायला दरवर्षी मला बोलवतात, मी जातो. आणि यावर्षी मी मुजुमदार साहेबांना म्हटलं की त्या MBA पेक्षा एंटरप्रिनरशिप, उद्यमशीलता आणि इनोव्हेशन हे खूप महत्त्वाचं आहे. मुंबईच्या मी या इनोव्हेशनमध्येच काम करत असतो, राजकारण कमी करतो. मला पार्टी वगैरे, आणि मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कोणाचं कटआउट लावलं नाही, कोणाकडे बायोडाटा दिला नाही, आणि कोणाच्याही घरी कुठलीही पोस्ट मागायला मी कोणाही मोठ्या आमच्याही पार्टीच्या नेत्याकडे कधी गेलो. त्यामुळे माझा सगळा इंटरेस्ट या आपलं काम कसं चांगलं यामध्ये असतं. आणि माझा विश्वास आहे की चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला लोकांकडे मतं मागायला देखील जायची गरज नाही आहे. लोक चांगलं काम ओळखतात. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही आहे, एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात आहे. आणि समाजातल्या चांगल्या उपक्रमाला सगळ्यांनी मिळून सहकार्य करणं हाच खरा राजकारणाचा अर्थ आहे. त्यामुळे इनोव्हेशन जे आहे हे खूप महत्त्वाचे आहे. मी इंडिया विजन 2025 म्हणून डॉक्युमेंट आमच्या पार्टीकरता तयार करतोय, आणि त्यातून मी जगातली अनेक माहिती गोळा केली. अमेरिकेमधले 15-16 मुलं आपली नोकरी सोडून माझ्याबरोबर रात्रंदिवस काम करत आहेत. आणि त्यांनी मला जगातल्या इतक्या नवीन नवीन गोष्टी सुचवल्या की मला असं नेहमी वाटतं की वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. आणि रिच नेशन आणि पुअर पॉप्युलेशन याचं कारण रॉंग पॉलिसीज, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स, विजनलेस लिडरशिप अँड नॉट टेकिंग डिसिजन्स हे आमच्या समस्यांचं मूळ आहे. राजसाहेब पण नेहमी सांगतात आणि मी पण नेहमी सांगतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट विजन. तुम्ही डोळे दान करू शकता पण दृष्टी दान करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला सरकारच्या व्यतिरिक्त पब्लिक इनिशिएटिव्ह मधून नवीन नवीन उपक्रम जर आपण यशस्वी केले तर रोजगाराची निर्मिती होईल आणि लोकांचं जीवन पण सुसह्य होणार आहे. आणि हे होऊ शकतं याच्यावर माझा विश्वास आहे. मी आता विनायकरावांशी बोलत होतो. मी 4-5 जिल्ह्यामध्ये सोशल एंटरप्रिनरशिप म्हणून काम करतो. जशी बिझनेस एंटरप्रिनरशिप आहे तशी सोशल एंटरप्रिनरशिप महत्त्वाची आहे, पॉलिटिकल एंटरप्रिनरशिप महत्त्वाची आहे. एंटरप्रिनरशिप म्हणजे परफेक्शन, प्रोफेशनल मॅनेजमेंट. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम टू इन्फिनिटी. पण तुम्ही जेव्हा शिकत असता तेव्हा एका-दोन तुम्हाला नवीन चांगल्या गोष्टी मिळतात. मी सहज राजसाहेबांना सांगत होतो की माझ्या डोक्यात एक दिवस आलं की पॉवर प्रोजेक्ट करता जे पाणी वापरलं जातं धरणाचं चांगलं, त्याच्याऐवजी जर टॉयलेटमधलं पाणी वापरलं गेलं तर आपलं पाणी जे आहे ते पिण्याकरता जास्त उपलब्ध होईल. आणि मी या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली. आज नागपूर महानगरपालिका आमचीच आहे. आम्ही 18 कोटी रुपये आम्हाला वर्षाची रॉयल्टी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ देतं. आणि आम्ही आमचं सगळं टॉयलेटचं पाणी चांगलं करून कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पाला द्यायला सुरुवात केली. 18 कोटी. कचऱ्यामध्ये काम करतो. नो वन इज वेस्ट. नाव द टेक्नॉलॉजी इज अवेलेबल दॅट यू कॅन कन्वर्ट वेस्ट इन टू गोल्ड. त्यामुळे आता वेस्ट काहीच नाही आहे. मी स्वतः या प्रयोग करता करता 200 टन कचरा रोज 2200 रुपये टनाच्या भावाने विकत घ्यायला सुरुवात केली महानगरपालिकेकडनं. त्याच्या पॅलेट्स तयार केल्या आणि गॅसचा अल्टरनेटिव्ह मिळाला. आणि आज 12 इंडस्ट्रीज सुरू आहे. आणि गॅस सारख्या त्या आपल्या पुण्याच्या IIT इंजिनियर त्यांनीचं संशोधन होतं. आपल्याला यामधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करता येईल. मला माहिती नाही या प्रकल्पात किती आहे, पण या टुरिझम मध्ये स्वाभाविकपणे सिक्युरिटी गार्ड पासून तर या सगळ्या गाईड पासून सगळे लोक लागणार. आणि या प्रकल्पामध्ये वॉटर स्पोर्ट्स होणार. याच्यातून अनेक कल्पना आहेत. आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे पे करू शकतात, पैसे देऊ शकतात, त्यांना इथे आल्यामुळे आनंद तर मिळणारच आहे. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे की नाशिक मधल्या शेकडो तरुण युवकांना या प्रकल्पात काम करत असताना रोजगार मिळणार. त्यामुळे रिलायन्स फाउंडेशनने एक चांगलं काम उभं केलेलं आहे. आणि आजच्या काळात अशा प्रकारचे पब्लिक इनिशिएटिव्ह घेऊन
महानगरपालिका आणि सरकारने जर अनेक प्रकारचे उपक्रम केले तर होऊ शकतं. मी मंत्री असताना नाशिक जिल्ह्यात इथे एक पहाडावर देवीचं मंदिर आहे, त्याचं वणी त्याचं मी प्रोजेक्ट तयार केलं होतं की त्या रोपवे लावायचा आणि पूर्ण तिथून सगळ्या प्रकारे ते प्रोजेक्ट इकॉनॉमिकली व्हायबल होतं. मला आता ते झालं की नाही मला माहिती नाही, सुरू आहे. तर ते BOTवर होतं. तर त्या प्रोजेक्टवर पूर्ण रोपवे पासून आणि त्याच्या वरती गेल्यावर पुन्हा एक चांगल्या प्रकारचं मार्केट, SD स्टँड, बस स्टँड. आपल्या इथे मी पाहिलं जगात, तुम्ही कुठल्याही देशात जा, कुठल्याही चर्चमध्ये जा, कुठल्याही बौद्ध विहारात, थायलंडमध्ये जा, बँकॉकमध्ये जा, लंडन मधल्या गुरुद्वारात जा, ते स्वच्छ आणि क्लीन आहे. पण ज्यावेळी मंदिरात जातात त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याकडे स्वच्छताही नसते, क्लीननेस नसतो आणि वातावरण चांगलं नसतं. दक्षिणेतली मंदिरं चांगली आहेत. बनारसमध्ये, वाराणसीमध्ये आता गंगेवर काम करताना माझ्या लक्षात आलं की इतकं मोठं पोटेन्शियल आहे की पाटण्यापासून कलकत्त्यापर्यंत नेव्हिगेशन सुरू होऊ शकतं. आपल्या देशामध्ये इतकी सुंदर निसर्ग संपदा आहे, वन आहेत, जमिनी आहेत, चांगली पाणी आहे, परंतु त्याचं नियोजन नीट नाही. पण याची एक चांगली सुरुवात नाशिक महानगरपालिकेने केली आणि रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने उत्तम प्रकल्प या ठिकाणी उभा होतोय. जे चांगलं आहे ते चांगलंच असतं आणि चांगल्या बाबतीत राजकारण बघू नये. कमीत कमी पत्रकारांनी तरी याच्यात नक्की विचार करावा. कोणी कुठे जवळ आला म्हणजे ते शरद पवारांना मी आमच्या इथे आम्ही इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे पंप सुरू करतोय 100 आणि पेट्रोल 5 रुपये स्वस्त देतोय आणि हे इथेनॉल आता मोलायसेस पासून तयार होतं. आता प्राजवाले जे आहेत ते आमच्याकडे बायोमास पासून इथेनॉल तयार करायचा जगातला पहिला प्रकल्प टाकतात आहे. 6 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आहे पेट्रोल डिझेल गॅस. मी त्यांना बोलवलं होतं. ते त्याची कॉस्ट जी ज्याच्याकरता आहे त्याच्यापेक्षा पवार आणि गडकरींशी काय बोलणं झालं याच्यावरच जास्त लिहिल्या गेलं. ते जरूर लिहा. आज राज आणि मी एकत्र आलो आहे त्याच्यावर जरूर लिहा. पण पहिल्यांदा हा प्रकल्प किती चांगला आहे आणि असेच प्रकल्प महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी कसे होऊ शकतात याची कल्पना जर तुम्ही जर नद्या प्रत्येक ठिकाणी आहे, पण एका चांगल्या प्रकल्पाची प्रेरणा जर महाराष्ट्रातल्या हजारो शहरातल्या लोकांना मिळाली तर महाराष्ट्र किती सुंदर आणि चांगला होईल याचा तुम्ही विचार करा. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकल्पाची सुरुवात इथे होते. मी मनापासून राज ठाकरे साहेबांचं आणि महानगरपालिकेचं, आयुक्तांचं, महापौरांचं अभिनंदन करतो. आणि या सगळ्या प्रकल्पांकरता पैसे पण लागतात आणि आज सरकारजवळ पैसे नाही आहे. सरकार कुठल्याही पक्षाचं आलं तरी तुमच्याजवळ लिमिटेड रिसोर्सेस आहेत. त्यामुळे उद्यमशीलतेचा उपयोग करून लोकांना त्याच्यामध्ये गुंतवून त्यांच्या सहभागातून ही प्रकल्प निर्माण करण्याशिवाय पर्याय पण नाही आहे. यापेक्षा सरकारचं बजेट जर ताकदवान झालं तर बजेटमधून करता येईल. पण बजेटमध्ये पैसा नाही, जास्त टॅक्स आपण लोकांवर लावू शकत नाही आणि त्यामुळे एका चांगल्या प्रकल्पाची सुरुवात या ठिकाणी होते. ही आनंदाची गोष्ट आहे. मी एकच अपेक्षा व्यक्त करेन की मी हा प्रकल्प बघितला आणि मी बघितल्यावर नेहमी विचार करतो की हा नाशिकमध्ये झाला, आपल्या शहरात कसा होऊ शकतो. यात काही वाईट नाही आहे. चांगल्या गोष्टीची आणि चांगल्या प्रकल्पाची जर कॉपी होणार असेल तर ते स्वागतार्हच आहे, कारण चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजे. त्यामुळे अनेक शहरामध्ये नद्या आहेत आणि त्याचा उपयोग करून आपण जर अतिशय चांगल्या प्रकारे जर हे केलं खूप चांगलं होईल. 3 दिवसापूर्वी मला एक फ्रेंच महिला एक टेक्नॉलॉजी घेऊन मला भेटली. तिला नागपूरला बोलवलं होतं की तलावामध्ये जे घाण वास येतो, पाणी खराब आहे, ते शुद्ध करण्यात तिने टेक्निक शोधलं होतं. खरं म्हणजे प्रत्येक तलाव सुंदर होऊ शकतात. इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट जे आहे ते खूप काही लोकांना मिळतं. नाशिकमध्ये आल्यावर नेहमी क्लायमेट प्रसन्न असतं. मी जेव्हा जेव्हा नाशिकला येतो, मी विमानातून उतरून पाहत होतो बघून वरतून, तर इतकं सुंदर शेती, इतकी सुंदर घरं आणि सगळीकडे इरिगेशन बघताना मला खूप आनंद झाला. आणि जेव्हा रस्त्याने येत होतो तेव्हा हवा सुंदर आहे. नाशिकची हवा सुंदर आहे. पुण्यालाही पहिले आम्हाला असंच वाटायचं की पुणे सगळ्यात सुंदर आहे, पण आज पुण्याची वाट लागलेली दिसते. आणि ज्या पुण्याकडे आम्ही बघत होतो त्यापेक्षा आता येणाऱ्या लोक पुण्यापेक्षा नागपूरला स्थायिक व्हायला लागले आणि सगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार आमच्या नागपूरला मिळायला लागले. तेव्हा मला वाटलं की पुणे किती पुढे गेलं असतं. पण पुण्यात आता पोल्युशन वाढलं. त्यामुळे या प्रकल्पामुळे नक्कीच
एन्व्हायरमेंट जे आहे ते चांगलं होणार आहे. लोकांना मनोरंजनाकरता खरोखर चांगलं काही शक्य नाही आहे. राजसाहेबांना एक छोटीशी गंमत सांगतो. मी वरळीला राहायचो, तर मला नेहमी वाटतं की नागपुरात समुद्र पोचला पाहिजे. मी एका आर्किटेक्टला सांगितलं की आपल्याला नागपुरात चौपाटी करायची आहे. तर तो कलेक्टर आणि कमिशनर मला म्हणाले, साहेब काय बोलतात, कसं शक्य आहे? मी म्हटलं शक्य आहे. आणि नागपूरला एक तेलंगखेडी तलाव आहे, जरूर आपण एकदा तिथे या. मी त्या तलावाच्या पायथ्याखाली पूर्ण कॉन्क्रीटची चौपाटी तयार केली. तिथे आता 1000 एक रेस्टॉरंट उघडले आणि रोज 10-15 हजार लोक येतात. ज्या रस्त्यावर रात्री 9 नंतर प्राणी देखील जात नव्हता, तिथे एवढं टुरिझम डेव्हलप झालं आणि लोक त्या चौपाटीवर पाण्याच्या ह्याच्यात फिरतात. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या डिक्शनरीतला एक शब्द जो इम्पॉसिबल आहे, त्याचा अर्थ आय एम पॉसिबल. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट जी मनात आली ती करू शकतो आणि ते शक्य आहे. आणि हे शक्य असेल तर स्ट्रॉंग पॉलिटिकल विल असेल, इच्छाशक्ती मजबूत असेल, विकासाची दृष्टी असेल, समाज, जनता आणि देशाशी कटिबद्धता असेल, इनोव्हेटिव्ह अप्रोच असेल, कन्स्ट्रक्टिव्ह थिंकिंग असेल, तर आपण मिरॅकल्स करू शकतो. याचं उदाहरण आहे, महानगरपालिकेत नाही आहे पैसे तर रिलायन्स फाउंडेशनकडनं मिळाले. तुम्ही तुमचं वजन खर्च केलं आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा एक चांगल्या प्रकल्पाची सुरुवात नाशिकमध्ये केली. मी मनापासून महानगरपालिकेचं, आपलं आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि संदीप शिकरेंनाही पण त्यांचं डिझाईन मी बघितलं, त्यांचं प्रेझेंटेशन हार्ड कॉपी जायच्या वेळी मी त्यांना मागणार आहे, कारण तुम्ही पण तारीफ केली. कारण चांगलं शिकण्याचा एक मार्ग असा आहे की जो चांगलं काम करतो त्याचं चांगलं काम बघितल्याने तुमची दृष्टी आपोआप चांगली होते. त्यामुळे मी नक्कीच त्यांचा प्रोजेक्टचं डिटेल प्रेझेंटेशन पण जरूर बघेन. त्यांनाही पण शुभेच्छा. रिलायन्स फाउंडेशनने एक चांगलं काम केलं त्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.